अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 17 मधून निनाद करमरकर आणि कल्पना गुंजाळ या शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। कल्पना गुंजाळ या माजी नगरसेविका आहेत। गुंजाळ कुटुंबाचं मोठं प्रस्थ आहे आणि निनाद करमरकर हे पत्रकार आहेत। पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। शिवसेनेने मोठा विश्वास दाखवून या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की नेमकं काय विकासाचा अजेंडा असणार आहे। निनादजी, आपण सातत्यानं समस्या मांडत होतात आणि असं अभावानेच पाहायला मिळतं की पत्रकारांना उमेदवारी मिळणं, फार थोडे पत्रकार असे ते राजकारणात आलेत आणि आपल्यावरती खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मोठा विश्वास दाखवला आणि आपल्याला ही उमेदवारी दिली आहे। तर आता नेमक्या कोणत्या प्रश्नांवरती आपण ही निवडणूक लढवत आहे? सर्वप्रथम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ही उमेदवारी शिवसेनेची दिली। खरं तर मागच्या 18 वर्षांपासून मी अंबरनाथ शहरात पत्रकारिता करत होतो आणि वेगवेगळ्या समस्या नागरिकांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडत असताना कुठेतरी एका लेवलला येऊन असं वाटलं की आपण स्वतः देखील या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यामुळेच मागील 2 ते 3 वर्षांपासून अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये जिथे मी स्वतः स्थानिक आहे, जिथे मी राहतो, त्या परिसरामधल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब असतील, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेब असतील, त्याचप्रमाणे खासदार आपले विजन मॅन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्यातूनच पटेल लो प्राईस ते नागरी किराणा स्टोअरचा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल, त्याचप्रमाणे साईबाबा रिक्षा स्टँड ते महेश किराणा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल, वसुधा आणि गायत्री बिल्डिंग समोरच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल, शिवालिक नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल, पाठारे पार्कमधील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, असे अनेक विषय मी मागच्या 3 ते 4 वर्षात प्रशासकीय राजवटीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने मार्गी लावले आणि या ठिकाणी आपल्याला विकाससुद्धा झालेला पाहायला मिळतोय। आणि त्यातूनच मला असं कुठेतरी वाटलं की स्वतः देखील आपण आता राजकारणामध्ये यावं आणि राजकारणात येऊन जे काही ज्या समस्या या प्रभागासमोर आहेत किंवा जी कामं या प्रभागामध्ये करायची राहिलेली आहे ती एक स्थानिक उमेदवार म्हणून लोकांसमोर एक पर्याय आपण बनावं आणि त्यामुळेच राजकारणात येण्याचा मी निर्णय घेतला। नक्कीच निनादजी, गुंजाळ साहेब सुद्धा आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे, त्यांनी स्वतः काम केलेलं आहे। काय सांगाल, या निमित्तानं जनतेला काय आवाहन कराल? गेल्या 20 वर्षापासून मी समाजकार्य आणि राजकारण करत आहो। 10 वर्षापासून नगरसेवक म्हणून या प्रभागात मी काम करत आहो। अनेक कामं केले, 70% कामं केले, पण त्याला पाठपुरवठा करून यश मिळत नव्हतं। म्हणून माननीय खासदार श्रीकांत साहेब आणि आमदार आपले किणीकर साहेब यांनी त्यांच्या कामाला प्रेरित होऊन मी आज शिवसेनेत प्रवेश केला आणि जे पण आता विकासाची कामे करणार आहोत भविष्यामध्ये ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण अंबरनाथचा विकास करणं। निनाद आणि सौ कल्पना गुंजाळ हे दोघं आपल्या अंबरनाथचा विकास करणार, म्हणजे 100% विकास करणार। आज श्रीकांत शिंदे साहेबांनी 90% कामं अंबरनाथमध्ये CC रोड असो, गार्डन असो, शूटिंग रेंज असो, अनेक असे विकासाचे कामं केलेले। पण ह्यापुढे जर जनतेचे कामं करायचे असेल तर आपण रात्रंदिवस मेहनत करून त्यांच्या कामाचा पाठपुरवठा करून त्यांना अनेक निधी आपण प्रभागात उपलब्ध करून घेऊ आणि जनतेकरता काम करू। नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते। निनादजी, असं असलं तरी सुद्धा आपल्या विरोधक जे उमेदवार आहेत ते आर्थिकदृष्ट्या प्रचंड सक्षम आहेत, त्याचा कुठेतरी इफेक्ट आपल्या निवडणुकीवर होईल? अजिबात होणार नाही, कारण हा जो प्रभाग आहे हा 100% शिवसेनेचा प्रभाग आहे। आजपर्यंत शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या मताधिक्याने या प्रभागातून निवडून आलेले आहेत। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणतंही आश्वासन जनतेला देत नाही आहे, मी कामं करून दाखवलेली आहेत आणि केलेल्या कामांचं प्रगती पुस्तक घेऊन मी जनतेसमोर जातो आहे। नगरसेवक होण्यापूर्वीच प्रभागातले 90% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून आणि माझ्या पाठपुरामुळे झालेलं आहे। आता झालेल्या कामांचं प्रगती पुस्तक मी जनतेसमोर मांडतोय आणि जनतेला आवाहन करतोय की याहीपेक्षा चांगली कामं करण्याची संधी मला पुढील 5 वर्षात दिली तर आपला प्रभाग हा सर्वोत्तम प्रभाग करण्याची जबाबदारीच नव्हे तर शब्द मी तुम्हाला देतो। आपला प्रभाग हा अंबरनाथमधला सर्वोत्तम प्रभाग मी तुम्हाला करून दाखवेन आणि त्यामुळेच मला पूर्णपणे खात्री आहे की 3 तारखेला विजयाचा गुलाल हा प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसैनिकच उधळतील आणि या प्रभागामध्ये पाहुणे कलाकार म्हणून आलेल्या मंडळींना साभार परत पाठवतील। नक्कीच, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते निनाद करमरकर आणि कल्पना गुंजाळ आणि यांनी एक विश्वास व्यक्त केलेला आहे या निमित्तानं की आम्ही जे प्रगती पुस्तक आहे ते प्रगती पुस्तक लोकांसमोर घेऊन गेलेलो आहेत आणि सर्वात सुंदर असा प्रभाग करण्याचा विश्वास देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे। आता मतदार राजा कशा प्रकारे अनुभवी पत्रकार आणि अनुभवी राजकीय नेते जे गुंजाळ कुटुंबीय आहेत त्यांना कशा प्रकारे साथ देतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सिद्धेश अरवटेचा मयुरेश कडव, एकमत न्यूज, अंबरनाथ।